कारण या गुन्ह्यामध्ये काम करणारे जी वेदिका पंढरपूरकर आहे तिच्या पण मानसशास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. जे एखाद्या माणसाला उपचार करायचे आहेत म्हणून त्यांच्याकडे असलेले 13-14 कोटी रुपये गोडी गुलाबीने कसे काढावेत ही जी भाषा आहे, यासाठी म्हणजे समोर दरोडे टाकणारे चोर आपण पाहिलेत, अनेक चित्रपट पाहिलेत. म्हणजे खूप मोठ्या दाढीमिशा, बंदुका कमरेला लावून, तलवारी लावून लूट करणारे लोक असतात ते वेगळे. पण आपल्या जिभेवर, म्हणजे आता या जिभेवरच्या हुशारीला या ब्राह्मण लोकांनी सरस्वती नाव दिले. म्हणजे त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे. या सरस्वतीने काय केलं तर बहुजन समाजाची लूटच केली. आणि अशा प्रकारची लूट या डोळस प्रकरणात आपल्याकडे समोर आलेली आहे. आणि ही जी लूट आहे ती किती कल्पकतेने आणि किती गोड शब्दात केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी कारवाई आहे किंवा कटाई आहे किंवा माणसाला कापणं आहे ते आम्ही या प्रकरणात समजून घेतलं पाहिजे. अशी फसवणूक तुमची कोणाची होत असेल तर आपण याची दखल घेतली पाहिजे. यासाठी खरं म्हणजे मी बोलत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा पुन्हा वाटतं की जे लोक शिकलेले नाहीत, अशिक्षित आहेत, त्यांना न्यूनगंड येऊ शकतो की IIT झालेले किंवा सायंटिस्ट असलेले उच्च शिक्षित IAS IPS झालेले लोक हे हुशार असतात. अशा प्रकारचं गणित महाराष्ट्रात मांडलं गेलंय. परंतु आपल्याला कल्पना आहे की देशात लोकांची फार मोठी फसवणूक असताना सरकारवर किंवा या महाराजांवर आपले अनेक राजकीय नेते, सत्य साईबाबांचे वगैरे शिष्य होते, हे आपण मागच्या सगळ्या प्रकरणात बातम्यामध्ये पाहिलेलं आहे. ते असे का असतात किंवा आज बहुजन समाज हा वैदिक ब्राह्मणी हिंदुत्वाचा गुलाम आहे हे आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात बोलत असतो. पण तो गुलाम का आहे ते प्रश्न का विचारत नाहीत. याचं कारण सुद्धा देशात एकूण पसरलेल्या अंधश्रद्धेत आहे. आज ह्या गुन्ह्यामुळे आम्ही सगळे पकडले गेलो आहोत की बाकीचे दरोडे असतात, चोरे असतात, अत्याचार असतात, याविषयी आम्ही बोलत असतो. पण नाजूक पद्धतीने अत्यंत मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करून की या 2 मुलींमध्ये या दाम्पत्याचा, डोळस दाम्पत्याचा जीव अडकलेला आहे आणि त्या मुलांसाठी पालक काही करायला तयार असतात. आणि याच माध्यमातून ही फसवणूक झाली. खेड्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की लहान मुलाला सर्दी पडसं झालं तरी आईवडील त्या गावातल्या बुवाकडे, बापूकडे घेऊन जातात आणि सांगतात, महाराज माझ्या मुलाला बरं करा. आणि पूर्वीच्या काळात कोंबडे बकऱ्यांचा बळी दिला जायचा, लिंबू चढवला जायचा, उतरवला जायचा. कोकणामध्ये हे प्रकार खूप आहेत. पण 13 ते 14 कोटी रुपये एका बाबाला आणि ह्या वेदिका पंढरकर नावाच्या महिलेला देणारे IIT इंजिनियर ही खरी म्हणजे भारतातली मोठी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या लोकांचं हे जे आहे म्हणजे बौद्धिक जे मूल्य आहे ते काय राहिलं असेल. म्हणजे इंग्लंड अमेरिकेतले लोक काय म्हणत असतील. अर्थात त्यांच्याकडे पण अंधश्रद्धा आहे, परंतु एवढ्या अंधश्रद्धा नाही. एवढे उच्च शिक्षित लोक म्हणजे IIT इंजिनियर असलेले लोक थोडं तरी विज्ञानवादी असतील, डॉक्टर असतील असं आपल्याला वाटतं. परंतु तुम्ही जर सर्रास पाहिलं तर 100 पैकी 99 लोक हे अंधश्रद्धेने ग्रासलेले आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही जो विज्ञानवाद आहे तो आलेला नाही. आणि म्हणून ते तुमच्याकडचे पैसे आहेत ते आमच्या अकाउंटला पाठवा, वेदिका पंढरपूरच्या अकाउंटला पाठवा आणि या माध्यमातून 13 ते 14 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटवर काढून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये कुठेही घरात घुसून चोरी झालेली नाही, तर एक प्रकारचं संमोहन या